के लिए तैयार। पहली गेंद सुल्तान ऑफ द फायर सलमान सिद्दीक बैकवर्ड स्क्वायर लेग सी मारेगा के बार वन बाउंस चौकार। लगाकर आगाज किया है बल्लेबाज सलमान सिद्दीक। अली विलेवन रोहा रॉयल्स टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए फिर से एक बार विकी पाड़गे अपने ओर की दूसरी गेंद। इस बार फिर से सफल हो गए। फाइन लेग बॉर्डर लाइन के करीब गेंद ट्रैवल होती हुई लगातार का दूसरा ये वन बाउंस चौकार। डीजे जरूर यहां पर लगातार की दो गेंदों पे लगातार की दो गेंदों पे दो छक्के चौवे लगाकर स्कोर कार्ड पर 8 रन देखते हुए रविंद्र जडेजा जर्सी नंबर 8 स्कोर कार्ड पर। और जरूर यहां पर रोहा का खलनायक किसे कहा जाता है वो है सलमान सिद्दीक रोहा के सुल्तान। फिर से एक बार विकी पाड़ गए अपने ओर की अगली गेंद। इस बार अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद गोल्डन स्पॉट से थोड़ी सी उछाली सीधा विकेट कीपर के दस्तानों में। यहां पर तीसरी गेंद पर फंसाते हुए चकाते हुए गंडाते हुए गेंदबाज विकी पाड़ गए। मैं भी पावर प्ले के षटक में गेंदबाजी कर सकता हूं ये बतलाते हुए 8 रन स्कोर कार्ड पर बिना कोई विकेट खोए पहला और प्रगति पर। इस बार स्विच हिट करने का प्रयास बनी तो आबाद नहीं तो बर्बाद। जब सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत नहीं है। मराठी में कहा जाता है मौसम मस्ताना गरज नस्ताना। ये सोच लिया था बल्लेबाज सलमान सिद्दीक ने। 4 गेंदें हो चुके हैं स्कोर कार्ड पर 8 रन पहला और प्रगति पर। फिर से एक बार विकी पाड़ गए अपने ओर की अगली गेंद। इस बार शॉट गेंद सक्सेसफुल वंडरफुल गेंद मिड विकेट बॉर्डर लाइन के बाहर गुल षटकार। डीजे एक तुम्हारी तो एक हमारी, तू विकी है तो मैं भी सलमान हूं ये बतलाते हुए रोहा चैंपियन ट्रॉफी कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित एक भव्य दिव्य नाइट की टूर्नामेंट। आज इस नाइट टूर्नामेंट का दूसरी रात में यहां पर दहशत मचाते हुए बल्लेबाज सलमान सिद्दीक 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार मिड विकेट की दिशा में नो मैच लैंड गेंद वन बाउंस बाउंड्री लाइन के पार। फिर से एक बार दर्जेदार चौकार। डीजे अब करना है गेंदबाजी करने वाली टीम मीटिंग ना ले। 20 मिनटों में इस पहले 4 ओवर को समाप्त करना अनिवार्य होगा अन्यथा पेनलाइज किया जाएगा। एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लेना होगा। तो जरूर यहां पर दोस्ती यारी पे से गाना हमारे डीजे ऑपरेटर ने सुनाया। और तहसील के इतिहास में यह पहली बार हो चुका है जो 5 दोस्तों ने मिलकर कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित रोहा चैंपियन ट्रॉफी इस प्रतियोगिता का आगाज किया है। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर उमेश जी बतलाते हुए 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्ट्राइक पे बल्लेबाज मजहर गौरी जिसके हाथ जीत की डोरी नाम है उसका मजहर गौरी। अली 11 रोहा रॉयल्स रोहा टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए इस बार यश पारेंगे पहली गेंद के ऊपर बीट कराते हुए फंसाते हुए चकाते हुए गंडाते हुए। क्योंकि इसके पहले की ओवर में क्या हुआ मुझे पता नहीं है। मेरे ऊपर कप्तान ने रखा हुआ विश्वास और उसी कप्तानी पारी में गेंदबाजी करते हुए यश पारेंगे पहली गेंद डॉट कराने में कामयाब होते हुए बल्लेबाज मजहर गौरी के ऊपर दबाव क्रिएट करने का प्रयास किया है। फिर से एक बार अपने ओर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार सामना करेंगे अली 11 रोहा रॉयल्स की जानिब से।
इस बार ऑप्शन के बाहर ऑफिशियल अंपायर को थोड़ी सी एक्सरसाइज करनी पड़ी। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था, भुवनेश्वर पहुंच गए रोहा। इस एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है उमेश यादव जर्सी नंबर 19 स्कोर कार्ड पर लगते हुए। दूसरा और प्रगति पर फिर से एक बार यश पारेंगे अपने ओर की अगली गेंद। इस बार पटकी भी गेंद पुल किया है, मजहर गौरी के बल्ले से आता हुआ, उनके बल्ले से शानदार रूपदार दर्जेदार दोस्ती ग्रुप के लिए षटकार। स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए। मजहर गौरी भी अपने बल्ले से छक्के लगाते हुए। फिर से एक बार यश अपने ओर की अगली गेंद। इस बार मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास था, गेंद अलॉन्ग द कारपेट ट्रैवल होती हुई फील्डर विकी पार के गेंद के नीचे आएंगे, तब तक एक रन आसानी से मुकम्मल किया। इस एक रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 26 रन स्कोर कार्ड पर। शानदार शुरुआत यहां पर अली 11 रोहा रॉयल्स रोहा टीम की जानिब से, जबकि पहले टॉस जीतकर स्वयंभू भुवनेश्वर टीम ने फील्डिंग का मुजाफा लिया। दावती बल्लेबाजी करने के लिए अली 11 रोहा रॉयल्स रोहा टीम को पहले ओवर में 18 रन खर्च किए गेंदबाज विकी पाड़गे ने, पर यश पारेंगे गेंदबाजी के लिए आए, उनके ऊपर भी बड़ा स्ट्रोक लगाने में कामयाब मजहर गौरी। इस बार स्विच हिट करने का प्रयास, पहले ही मन बना लिया था अड़े बल्ले से खेलेंगे, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, पर जरूर एक गेंद बर्बाद होते हुए सलमान सिद्दीक रोहा का सुल्तान टॉप गेंद यहां पर। हमारे गुण लेखक जी बतलाते हुए स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ 26 रन बिना कोई विकेट खोए। अली 11 रोहा रॉयल्स रोहा यहां पर बल्लेबाजी करते हुए अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी। तो सलमान सिद्दीक जिन्होंने शानदार शुरुआत की थी पहले P1 पावर प्ले के षटक में, वही बैटर स्ट्राइक एंड पर। इस बार बल्ले का भारी सीरा, फील्डर थोड़े से फंबल, और ये देखिए कोमड़ी पलाली तंगड़ी धरू ना लंगड़ी घालाया लागली। जहां पर 1 रन की गुंजाइश थी वहां पर जरूर 2 रन मुकम्मल करते हुए यहां पर दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल कर लिए। इस दोनों की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 28 रन 28 स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा और प्रगति पर अभी आए हुए दर्शकों की जानकारी के लिए कहना चाहूंगा, रोहा चैंपियन ट्रॉफी कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित ये टूर्नामेंट हम देख रहे हैं। इस बार देखिए सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया। अक्सर कहा जाता है दोस्तों, वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारों क्रिकेट का कि यॉर्कर के बिना सम्मान नहीं मिलता, और जरूर वही यॉर्कर का प्रयास किया था गेंदबाज यश पारेंगे ने। आखिरी गेंद पर दूर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 29 रन, पहले ओवर में 18, दूसरे ओवर में 11, कुल मिलाकर टोटल स्कोर जा पहुंचा है 29 रन अली 11 रोहा रॉयल्स रोहा टीम का। तो दूसरे ओवर के लिए किस गेंदबाज के ऊपर भरोसा दिखाया जाएगा? एक शानदार आयोजन नियोजन कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित रोहा चैंपियन ट्रॉफी। मैंने पहले ही कहा था, रोहा तहसील में इतिहास में पहली बार इस प्रतियोगिता का आगाज किया गया है, जिसमें 5 दोस्तों का नाम लिया जाएगा। तुषार जी शिंदे, विशाल जी शेलार, नितेश जी यादव, अंकित जी मोहिते और राकेश जी पड़वल। इस 5 दोस्तों ने कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित रोहा चैंपियन ट्रॉफी हम देख रहे हैं इस श्री छत्रपति शिवाजी महाराज भुवनेश्वर स्टेडियम में। जरूर एक अच्छा आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा। तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सूरज कोहली। सूरज को अभी इस अंधेरी रात में चमकना होगा, अपनी टीम के लिए ब्रेक थ्रू दिलाना होगा। अली 11 रोहा रॉयल्स टीम को रोक कर रखना होगा। स्कोर पर स्कोर कार्ड पर स्कोर देख रहे 29 रन बिना कोई विकेट खोए 2 ओवर की समाप्ति के बाद। इसके बाद होने वाला मुकाबला चौथा मुकाबला होगा शिव मराठा चांदगांव और शौर्य 11 शेनवई। दोनों टीम सज्जर है, तो जरूर यहां पर इस बार देखिए टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी उछाल लेते हुए
इसके बाद जरूर होने वाला मुकाबला शिव मराठा चांदगांव, जिसमें टीम दिखाई देगी किल्ला प्लस मलखनवाड़ी। दोनों टीम के ये खिलाड़ी इस मैच में जरूर दिखाई देंगे। तो पहली गेंद सूरज कोहली की यहाँ पर चकमा देने में कामयाब होते हुए दरम्यान व्यासपीठावर आगमन होतंय रोहानगरीचे माजी नगरसेवक गटनेते सन्माननीय महेंद्रजी गुजर साहेब यांचं आगमन होतंय। हार्दिक हार्दिक असं स्वागत कट्टर दोस्ती ग्रुप रोहा यांच्या माध्यमातून। जरूर अतिथि देवो भव, उनका यहाँ पर यथोचित सम्मान किया जाता है। दोस्ती ग्रुप कट्टर दोस्ती ग्रुप रोहा की जानिब से रोहा चैंपियन ट्रॉफी इस दो रनों की सहायता से स्कोर में बदलाव। स्कोर जहां पहुंचा है 31 रन स्कोर कार्ड पर। सूरज कोहली इस मैदान पर चमकना होगा, हीरे की तरह तड़पना होगा। इस बार बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए सूरज कोहली ब्रेक थ्रू दिलाते हुए डीजे को मौका। चांदगाव या संघामध्ये संघ झालेले आहेत किल्ला आणि मलखनवाडी। त्यांच्या विपक्ष असेल संघ श्री क्षेत्रपाल पोई आणि श्री गावदेवी रोड बुद्रुक यांच्यामध्ये सामना असेल। आणि या दोन संघ नायकांना असेल विनंती, आपण या सामन्याचा इनिंग ब्रेक होईल त्या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करायची आहे। पुढचा सामना असेल लक्षात घ्या शिव मराठा चांदगाव यामध्ये किल्ला आणि मलखनवाडी हे खेळाडू खेळतील। त्याच्या वर्सेस असेल श्री क्षेत्रपाल पुई गावदेवी रोड बुद्रुक। आपणास असेल विनंती, त्या दरम्यान मराठी उद्योजक आमचे सहकारी मित्र एक गोंडस व्यक्तिमत्व सन्माननीय रामशेठ नागते यांचं आगमन झालंय। त्यांचं कट्टर दोस्ती ग्रुप तर्फे सहर्ष स्वागत। यस, बैटर मैदान पर सुफियान सिद्दीक गनी भाई नाम से जाने जाते और गनी भाई ने आते ही अपने इरादे स्पष्ट किए। दो खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे चार तो होगा बेड़ा पार। चौकार चौवे की सहायता से स्कोर जा पहुंचा है 35 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। सूरज कोहली ने जरूर ब्रेक थ्रू दिलाया, पर नए बल्लेबाज सुफियान सिद्दीक गनी भाई इस बार गति में परिवर्तन, स्लो एंड डिलीवरी। ऑस्ट्रेलियन गेंदबाज जेम्स फॉकनर की याद ताजा करते हुए सूरज कोहली ने एक्सपेरिमेंट किया, बदलाव किया और बल्लेबाज को देखने पर मजबूर किया। स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ 35 रन, 1 विकेट के नुकसान पर। तीसरा और प्रगति पर शानदार गेंदबाजी स्वयंभू भुवनेश्वर की जानिब से गेंदबाज सूरज कोहली करते हुए। इस बार बल्ले का भारी सिरा, फ्लाई स्लिप में फील्डर तैनात और ये देखिए फिर से एक बार विकेट प्राप्त करते हुए सुफियान सिद्दीक बैक टू द पेविलियन। बल्लेबाज टेमगर गांव से बिलोंग करने वाले एक ऑलराउंडर खिलाड़ी, पीएनपी चषकों, आमदार चषकों दोनों लीग में अपनी छाप रोकने वाले खिलाड़ी का नाम है कुणाल कोंडालकर, मैन फ्रॉम टेमगर। एक ऑलराउंडर खिलाड़ी है, बनी तो छगी। इस तरह के छक्के उनके बल्ले से हमने अक्सर देखे, पर आज अली 11 रोहा रॉयल्स रोहा टीम में उन्हें मौका मिला है। कुणाल कोंडालकर टेमगर से बिलोंग करने वाले खिलाड़ी 9 सेकंड पर हम देख रहे थे उनके साथ अली 11 रोहा रॉयल्स रोहा टीम के खिलाड़ी है, जिसके हाथ जीत की डोरी, नाम है उसका मजहर गौरी। तो जरूर यहां पर 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 2 विकेटों के नुकसान पर चौथे ओवर के लिए गेंदबाज के लिए आते हुए गेंदबाज यश पारंगे, निजी दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए यश कि यश के ऊपर किस तरह से प्रत्युत्तर दिया जाएगा। स्ट्राइक पे मजहर गौरी
आहा, इस बार सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, पर ये देखिए मैदान पर क्या हो रहा है। पर जरूर जोखिम लेना नहीं चाहते दोनों खिलाड़ी, क्योंकि उन्हें पता है उनके पास क्लास है, उनके पास दमखम है, तो यहाँ पर रिस्क लेना नहीं चाहते दोनों बल्लेबाज। डॉट गेंद जाते हुए विकेट कीपर थोड़े से एग्रेसिव हो गए थे, पर कामयाब गेंदबाज यहाँ पर यश पाएंगे। अपने ओर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार, फिर से एक बार मजहर गौरी के लिए। इस बार बल्ले का भारी सीरा, फिर से एक बार विकेट कीपर के दस्तानों में। यहाँ पर शानदार गेंदबाजी, क्यों मेरे ऊपर भरोसा रखा स्वयं भुवनेश्वर के कप्तान ने, और मुझे फिर से एक बार दूसरे ओर के लिए प्राचारण किया। और शानदार गेंदबाजी, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद के ऊपर क्या प्रत्युत्तर होगा। मजहर गौरी के ऊपर दबाव क्रिएट करते हुए गेंदबाज फिर से एक बार यश पाएंगे, अपने ओर की तीसरी गेंद डालने के लिए तैयार। इस बार बल्ले का भारी सीरा बिहाइंड द विकेट, लॉन्ग स्टॉप में जरूर गेंद ट्रैवल जाने का प्रयास था, पर अच्छी फील्डिंग वहां पर थर्ड मैन की दिशा में। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 36 रन। अभी स्ट्राइक पे बल्लेबाज कुणाल कोंडालकर, मैन फ्रॉम टेमघर, एक ऑलराउंडर खिलाड़ी है। मैंने पहले ही कहा था आमदार चषक हो, पीएनपी चषक हो, इस दोनों लीग में जिस बल्लेबाज ने शानदार शुरुआत की थी अलीबाग के मैदान पर, वही बल्लेबाज आज श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम भुवनेश्वर में किस तरह की बल्लेबाजी करेंगे। रोहा चैंपियन ट्रॉफी कट्टर दोस्ती ग्रुप रोहा की जानिब इस प्रतियोगिता का आगाज करते हुए इस बार देखिए 9 किस्म की गेंद, तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया। तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहानी चेंडू आहे फ्री हिट। वेस्ट साइड की गेंद, बीमर किस्म की गेंद, यहाँ पर मौका मिला है बल्लेबाज को बाजुए खोलने का, क्योंकि उमेश जी अक्सर 2 चीजों का जीवन दान किया जाता है, एक तो रक्तदान और एक तो कन्यादान, पर यहाँ पर जीवन दान मिलेगा इस गेंद के ऊपर। अगर बड़ा स्ट्रोक लगाने के बाद भी कैच आउट होते हैं, पर मजहर गौरी के पास क्षमता है जो बीमर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगा सकते हैं, क्योंकि मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये तो गलत बात है। पर इस फ्रीड की गेंद के ऊपर का बड़ा स्ट्रोक होगा। स्कोर जा पहुंचा है किशोर जी हमें बतलाते हुए 38 रन स्कोर कार्ड पर। फ्रीड की गेंद, इस बार फ्रीड की गेंद हवा में खेलने की कोशिश, फील्डर गेंद के नीचे, और इस बार देखिए लाइफ लाइन संजीवनी। मैंने पहले ही कहा था जिस तरह से बीमार आदमी को सलाइन लगाई जाती है, उसी तरह से क्रिकेट में फ्रीड की गेंद बल्लेबाज को जीवन दान देती है। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 39 रन। चौथा ओवर प्रगति पर, शानदार शुरुआत की थी पहले ओवर में 18 रन, दूसरे ओवर में 11 रन, पर सूरज कोहली आए शानदार ब्रेक लगाते हुए गेंदबाजी के ऊपर रनों पर रंग रोक कर रखा था। इस बार फुल टॉस गेंद मिड ऑफ की दिशा में खेलने का प्रयास, फिर से एक बार फील्डर जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे। 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 40 रन। स्वयं भुवनेश्वर के खेमे में तालियों की बौछार होनी भी चाहिए, क्योंकि अली 11 रोहा रॉयल्स रोहा टीम ने जिस तरह से शुरुआत की थी ना, उसको यहां पर ब्रेक लगाते हुए स्वयं भुवनेश्वर के गेंदबाज यश पाएंगे। अब स्ट्राइक पे बल्लेबाज मजहर गौरी, चौथे ओवर की अगली गेंद डालने के लिए तैयार। फिर से एक बार फुल टॉस गेंद, मिस स्ट्रोक, फिर से एक बार कूद के फॉलो थ्रो में कैच लेने का प्रयास, पर ये देखिए 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। जरूर मजहर गौरी ऐसे गेंद सीमा रेखा के पार लेते हैं, पर इस बार 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 41 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया था गेंदबाजी करने वाली टीम ने, और इस बार आखिरी ओवर स्लॉग ओवर भैरवी का शतक, हनामारी का शतक जिसे कहा जाएगा, और इस हनामारी के शतक में किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा। स्पर्धेचा नियम आहे
ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी आणि त्या निर्णयास्तव खेळाडूला पुन्हा जावं लागेल आणि 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. ज्या धावा होतील त्याच्यात 2 धावा माइनस करायचे आहेत. जरूर यहाँ पर देखिए इस प्रतियोगिता का नियम है, रूल्स है कि कंपलसरी ब्लैक ट्रैक यूज करना है और कुणाल खोंडालकर ने ब्लू ट्रैक पहनी है, उसकी वजह से दोनों की पेनलाइज किया जा रहा है. ऑफिशियल अंपायर की भी यहाँ पर सराहना करनी होगी जिन्होंने इस कटाक्ष नजर से देखा ट्रैक किस तरह की पहनी है. तो यहाँ पर गरीबी में आटा गिला ऐसा कहा जाता है. तो फिर से एक बार गेंदबाज अल्पेश कीर गेंदबाजी के लिए पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर. ऑफिशियल अंपायर ने अपने बात सुबह खोलते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया. इस एक रन की सहायता से स्कोर में बदलाव. स्कोर जा पहुंचा है 42 रन स्कोर कार्ड पर. आखिरी और प्रगति पर स्लोगोर अली 11 रोहा रॉयल्स रोहा की जानिब से मजहर गौरी नॉन स्ट्राइक पे कुणाल खोंडालकर. फुल टॉस गेंद. इस बार टाइमिंग प्रॉपर किया गया. एलिवेशन देखिए, ऊंचाई ज्यादा लंबाई भी कम और सादा कैच लपकते हुए यहां पर मजहर गौरी को ब्रेक थ्रू वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज अल्पेश कीर डीजे मास्टर. थैंक यू डीजे मास्टर. यहाँ पर जरूर क्या शानदार डीजे ऑपरेटर गाना लगाया, मेरे नादाला लागू नको. और पहली गेंद वाइड डालने के बाद दूसरी गेंद पर विकेट प्राप्त की मजहर गौरी जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता. नए बल्लेबाज शाकिब सिद्दीक, सलमान सिद्दीक के भाई, एक ऑलराउंडर खिलाड़ी है शाकिब. आज शाकिब की परीक्षा होगी. आज इस प्रतियोगिता में अली 11 रोहा रॉयल्स टीम के लिए कितने रनों की बौछार करेंगे. बचे हुए अभी भी किशोर सर बतलाते हुए 5 गेंदें आना बाकी है. 42 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए इस बार फुल टॉस गेंद आते ही इरादे स्पष्ट किए. शाकिब सिद्दीक ऑन द फायर, मिड ऑफ बॉर्डर लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, शकार. डीजे छक्के के साथ स्कोर जा पहुंचा. अभी अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है. आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है. 48 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए अल्पेश कीर अपने ओर की अगली गेंद. इस बार गति में परिवर्तन, स्लो वन डिलीवरी, बकते बजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. इस बार डॉट कराते हुए एक तुम्हारी तो एक हमारी. 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. शानदार गेंदबाजी यहां पर अल्पेश कीर की. फिर से एक बार देखिए, कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी का नजराना पेश करते हुए अल्पेश की तालियों की जोर यहां पर आवाज आती हुई स्वयंभू भुवनेश्वर के खेमे में होना भी चाहिए क्योंकि एक बड़ी मैच यहां पर ऑर्गेनाइज किया हुआ है. कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित रोहा चैंपियन ट्रॉफी, एक शानदार आयोजन. इस बार स्विच जीत करने का प्रयास, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद. दूधाई तलवार यहां पर का इस्तेमाल किया है. लेग बाइस के रूप में यस, ऑफिशियल अंपायर का इशारा. लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त करते हुए इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव. स्कोर जा पहुंचा है 49 रन. इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद आना बाकी. क्या कुणाल खोंडालकर इस आखिरी गेंद पर बड़ा स्ट्रोक लगाकर अपने छक्के चौबे की मोहर लगाएंगे या फिर गेंदबाज अल्पेश कीर स्वयंभू भुवनेश्वर की जानिब से इस प्रतियोगिता में कंजूस गेंदबाजी करते हुए विकेट प्राप्त करेंगे. क्या होगा इस आखिरी गेंद पर नतीजा.
49 रन स्कोर कार्ड पर। और इस बार देखिए घुटना टेक, तमाशा देख, गेंद हवा में, बैक टू द बॉलर, खुद गेंदबाज गेंद को ट्रैवल करने का प्रयास। तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने आंखों में इशारा करते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है हमारे गुणलेखक किशोर कोकरेसर में बतलाते हुए 51 रन, और जीतने के लिए 30 गेंदे 52 रनों की जरूरत। 2 रनों की पेनल्टी। देखिए फिर से एक बार टीट फॉर टैग, जैसे ऑफिशियल अंपायर के लिए तालियां बजाए दोस्तों, जिन्होंने देखा पर कहा। गेंदबाजी करने वाली टीम को भी पेनल्टी, बल्लेबाजी करने वाली टीम को भी पेनल्टी। 2 रनों की यहां पर दी गई, क्योंकि ब्लैक ट्रैक यूज करना कंपलसरी है, और जरूर यहां पर दोनों टीम के लिए 2-2 रनों की पेनल्टी दी गई है। त्या दरम्यान या स्पर्धेला भेट दिली असे रोहा शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल। आपणास असेल विनंती, अंकितजी मोहिते, राकेशजी पडवळ, निलेश जाधव, विशाल शेलार, तुषारजी शिंदे, तो जरूर यहां पर पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है। पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए अली 11 रोहा रॉयल्स रोहा टीम ने निर्धारित 30 गेंदों में 51 रन बनाए और 52 रनों का लक्ष्य खड़ा किया है, और कंपलसरी 52 रन बनाने हैं, क्योंकि पेनल्टी दोनों टीम को दी गई है। इसके वजह से कंपलसरी 52 रन अनिवार्य होंगे। नेक्स्ट मैच के लिए माइक्रोफोन पर होगा बदल। नाइट मैच की कहानी उमेश सालुंखे की जुबानी। मैं लेता हूं तब तक थोड़े देर के लिए ब्रेक, कहीं मत जाइए, सुनते रहिए उमेश सालुंखे का आवाज। धन्यवाद। विनंती असेल तुषार शिंदे टच करून घ्या, तिथे दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत। विनंती असेल सन्माननीय रामशेठ नागती यांना आपल्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेक। छत्रपती पुई आणि रोड बुद्रुक संघाचा संघनायक। प्रतिस्पर्धी संघ आलाय किल्ला आणि मलकंडवाडी, प्रतिस्पर्धी संघ क्षेत्रपाल पुई आणि नक्कीच रोड बुद्रुक संघाच्या संघनायकाला असेल विनंती। सर्वजण खेळाडू खुश आहेत, कारण लाईट मध्ये खेळायची ही रोह्यातली पर्वणी पहिलाच पर्व आहे आणि जबरदस्त मेहनत घेत आहेत। पुढच्या वर्षी जबरदस्त तयारी करतील। बंटी घागा असेल विनंती, आपला संघाचा संघनायक त्वरित मैदानात पाठव, कारण सामना सुरू होण्यासाठी आहे थोडासा वेळ। धन्यवाद। आईला सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। रोहा चॅम्पियन ट्रॉफी विनंती असेल सन्माननीय हेमंतजी सणस, आपण कुठं असाल तर आपण मुख्य व्यासपीठाच्या मुख्य मंचावर आपण येऊन आसनस्थ व्हायचं आहे। सन्माननीय रामशेठ नागती यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक केला जातोय। कट्टर दोस्ती आणि रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी, कट्टर दोस्ती की रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी, असा कॉल करायचा आहे तुम्हाला। इथे नाणेफेक जिंकलाय तो पुई संघ, आणि नक्कीच निर्णय काय आपला? बॅटिंग करू पहिले, किती धावा करणार? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू। तरी पण किती टार्गेट किती असेल? असं काय नाही, आता सिच्युएशन नुसार बघू किती होतात। तुमचं की मानस किती असेल, किती पर्यंत रोखायचं आहे? तरी पण 50च्या आतमध्ये रोखायचा माणूस असेल। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा, आणि बॉल चॉईस करून जायचंय। धन्यवाद। जाऊया मॅच कडे, जिथे आपण विचार केला 30 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे। गोलंदाज ट्रॅकवर आपण शाकिबला पाहत तर सलामीचा फलंदाज आपण विकी असेल आणि त्याला साथ देईल तुषार कांबळे मैदानाच्या आतमध्ये, जिथे 30 चेंडू 52 धावांची गरज आहे। दोन संघांना 2-2 धावांची पेनल्टी भेटली
आणि त्या दरम्यान मात्र पहिला चेंडू खोलात टाकला होता आणि तिथे मात्र आपण पाहतोय तर अपील केली आणि पंचाने अपील उचलून सुद्धा धरलेली आहे आणि इथे मात्र पहिला धक्का विकी बा डीजे. नक्कीच आपण पाहतो अजीज म्हाळकर साहेब यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे गोलंदाज शाकिब साठी असणार आहे. बघा पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू सरळ आपण पाहिला तर मात्र पायावर आदळला. पंचांच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आहे आणि आपलं बोट वरती केलं आणि विकी पाडगे मात्र इथं बाद झाला. एक मोठा धक्का गोल्डन विकेट मात्र प्राप्त केली आहे ती शाकिब याने. पाहिजे तर बक्षीस तर लागले 1000 रुपयाचं बक्षीस आहे हॅट्रिक साठी आणि या स्पर्धेमध्ये हॅट्रिक सुद्धा झालेली नाही आहे. हॅट्रिक होणार का जिथे 52 लक्ष आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहता अली 11 रोहा रॉयल्स रॉ संघाने 51 धावा बनवल्या. पहिली पॅनल्टी त्यांना बसली होती आणि मॅच संपता पॅनल्टी आपण पाहता भुवनेश्वर संघाला सुद्धा मिळाली होती. रामशेठ नागटी साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. बघा पैशांचा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि इथून मात्र हा चेंडू सुद्धा डॉट असेल. शाकिब साठी सुद्धा इथे बक्षीस आहे. षटकार मारण्यासाठी आपण बघतो यांच्याकडे सुद्धा बक्षीस आहे. त्याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहते इथे चांगला फटक्या राहिला चेंडू आपण पाहते तर गलीमधून 1 बाउन्स चौकार 4 डीजे. माने बघा चौकारची षटकारची हॅट्रिक कुणी साजरी करा सोनी सागर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे आणि इथून मात्र पुण्यात जाऊया. धावसंख्या 4 ने ते अकाउंट ओपन केलंय. पंकज आलाय चौकारने सुरुवात केली त्यानंतर सिंगल घेतली आहे पंकजने आणि एक या धावसंख्येला पुन्हा एकदा आकार दिला जाईल. धावसंख्या सध्याच्याकडे जर आपण विचार केला तर उद्या 5 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. तिथे 4 चेंडूचा खेळ झालाय म्हणजे 26 चेंडू शिल्लक आहेत. 47 धावांची गरज आहे स्वयंभू भुवनेश्वरी या संघाला. आजच्या दिवसामधली तिसरी मॅच आहे रोहा चॅम्पियन ट्रॉफी रणजी क्रिकेट ही स्पर्धा पर्व पहिला आहे आणि आजचा दिवस मात्र दुसरा आहे. दुसऱ्या दिवसामधली ही तिसरी मॅच आहे. पुन्हा एकदा हाफ टॅकर चेंडू होता शॉर्ट बॉल घ्यायचा प्रयत्न होता तुषार कांबळे सध्याच्याकडे स्ट्राईकला चेंडू मात्र डॉट जाईल. या ओव्हर मधला एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 धावा आल्यात. पंकजच्या बॅट मधून चौकार आलाय. पंकजच्या बॅट मधून सिंगल आली आहे पण तुषारच्या बॅट मधून रामशेठ नागटी साहेब यांच्याकडून हॅट्रिक षटकांच्या हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयाचं बक्षीस आलाय. बघा 5000 रुपये 3 षटकारांसाठी आलेत. पुन्हा एकदा आपण पाहते तर कमी गतीमध्ये टाकलेला चेंडू होता आणि बघता बघता पहिला शतक शाकिबचा मात्र इथं समाप्त होते आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर शाकिबने अवघ्या इथे धावा खर्च केल्यात. त्या अवघ्या 5 धावा इथे मात्र खर्च केल्यात म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत 24 आणि इथून विचार केला तर 47 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे ती शाकिब याची हे सुद्धा आपण पाहायला मिळालं. शाकिबला हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस होतं. सुरुवात मात्र विकेटने त्यांनी केली आहे. विकी बाद झाला त्यानंतर पंकज आला. पंकजच्या बॅट मधून एक चौकार आला. तुषार कांबळे जर आपण विचार केला तर 2 चेंडू फेस केलेत एकही त्याच्या बॅट मध्ये धाव आलेला नाही. रामा नागटी साहेब यांच्या माध्यमातून षटकासाठी 5000 रुपये आहेत. त्यानंतर सोनी सागर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. नक्कीच आपण पाहिलं तर स्वयंभू भुवनेश्वर म्हटलं तर आमचे मित्र 7/12 मध्ये जबरदस्त असा काम करणारे
एक सामाजिक सेवेचा व्रत घेऊन समाजसेवा करणारे विशालजी लाड, आपण कुठं असाल तर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नक्कीच आपण पाहतो स्वयंभू भुवनेश्वर म्हटलं तर रामनागटी साहेब यांचा संघ आहे आणि अर्थातच त्यांचा पाठिंबा सातत्याने आपण पाहिलाय. फुलटॉस चेंडू होता इथे मात्र पंकज स्ट्राईकला आहे. कुणाल कोंडालकर मात्र आपण मध्ये गोलंदाज ट्रॅकवर पाहत आहे. पहिला चेंडू डॉट आहे. इथून धावा बनवणं सध्याच्या घडीला थोडंसं अवघड ठरतोय ते स्वयंभू भुवनेश्वरी या संघासाठी, परंतु सिंगल डबलने मात्र धावफलक चालू ठेवणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक चेंडू त्याच्या समोर आपण पाहतोय हेमंतजी सनस, एक जबरदस्त क्रिकेट वेडा माणूस. मग रायगड प्रीमियर लीग असो, धावीर चषक असो किंवा रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी असो, यांचं योगदान कायम असतं. असे हेमंतजी सणस आणि विशालजी लाड यांचं आगमन होत आहे. विनंती असेल त्याने मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालाय, पंकज बाद झालेला आहे. चांगलं झेल पकडला आणि पंकजचा मात्र खेळ संपलाय. यश पारंगे मैदानच्या आतमध्ये येतोय. पूर्णपणे आता अशा अपेक्षा जर कोणाकडे असतील तर अर्थातच यशकडे असणार आहे आणि इथून यश मात्र ही मॅच आता घेऊन जाणार का हे सुद्धा पाहावं लागेल. पूर्णपणे मॅचला सावरावं लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अली 11 रोहा रॉयल्स संघ मात्र पूर्णपणे फ्रंटफूटवर आहे. बॅटिंग करत असताना 51 बनवल्या, 52चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये शाकिब आल्या आणि त्यांनी 5 धावा जरूर खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये कुंडालकर आलाय, त्यांनी मात्र 2 चेंडू टाकलेत, 1 विकेट सुद्धा त्याच्या हातात लागलेली आहे. यश पारंगे याच्याकडे मात्र आता पूर्णपणे नजर असेल. त्यांनी धावीर चषक गाजवला होता, तोच मात्र मैदानच्या आतमध्ये आहे. इथे मात्र काय चेंडू आहे, परंतु पंचाने आपले हात खोले सांगितले की हा चेंडू मात्र वाईट असेल. सिंगल मात्र इथे मिळेल आणि इथून मात्र धावसंख्या 5 होती, ते मात्र सध्याच्या घडीला आपल्याला 6 वर जाताना मिळेल. 22 चेंडू शिल्लक आहे, 46 धावांची गरज आहे. मैदानच्या आतमध्ये यश पारंगी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आहे, हाफ टॅकर चेंडू आहे, हलक्या हाताने गटवला चेंडू आपण पाहतोय तर पॉइंट रिझनला जाईल. सिंगल मात्र इथे यशला मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 7 अशी धावसंख्या मात्र इथे पाहायला मिळते. थेंबे थेंबे तले साचे हाच मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळते. स्वयंभू भुवनेश्वर या संघाच्या दृष्टिकोनामधून 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याच्यामुळे सिंगल डबल सध्याच्या घडीला धावा चालतील. एखादा खराब चेंडू असेल त्याला सुद्धा सीमा बाहेर पाठवलं. काही सुद्धा पाहता फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय ते तुषार कांबळे. संघासाठी आज आपण काही करू शकलो नाही, ही खंत त्याच्या सागर विभूते, आपण कुठं असाल तर आपली मम्मी वाट बघते घरी. आपण चावी घेऊन आलात. सार्थक विभूते, आपण कुठं असाल तर आपली आई वाट बघते. चावी आपल्या खिशात आहे, पहिली ती आहे का बघा आणि मग नाही तर आईचा झपाटा खायला लागेल. बघा 4 चेंडूचा खेळ झालाय. सध्याच्या घडीला धावा येत नाहीये. तुषार आपण पाहतो 3 चेंडूचा सामना केला, एकही त्याच्या बॅटमधून धाव आलेला नाहीये. 20 चेंडू शिल्लक आहेत, 45 धावांची गरज आहे. मैदानच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर आता निखिल होते 5व्या क्रमांकावर. आतापर्यंत आपण पाहिलं तर मात्र पहिला विकी बाद झाला, त्यानंतर पंकज बाद झाला आणि आता मात्र तिसरा धक्का बसलाय तर तुषार कांबळे मात्र बाद झाला. या ओव्हर मधले 2 चेंडू शिल्लक आहे, जिथे कुणाल कोंडालकर याला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर आहे. या ओव्हर मध्ये धावा येत नाहीयेत. पूर्णपणे
बॅटिंग करणाऱ्या संघाला त्यांनी मात्र इथं पूर्णपणे बांधून ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. यश पारंगे सध्याच्याकडे नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला आपण निखिल याला पाहणार आहोत. इथे 20 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. अजिज महाडकर साहेब यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपये बक्षीस लागू आहे. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईट असेल. एक धाव मात्र इथे घेतली जाईल. धावसंख्या एकनी पुढे सरकेल. ही सगळी विशाल लाडचे सहकारी त्यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसन व्हायचंय. प्रशांतजी देशमुख आपण सुद्धा व्यासपीठावर या. हाफ टॅकर चेंडू होता. शॉर्टम पुल केलाय. चेंडू सरळ जाईल काऊ रिझन मधून. हवाई सपाट 6 डीजे. या 6 धावा निखिलचा आत्मविश्वास वाढेल. स्वयंभू भुवनेश्वर संघाचा आत्मविश्वास वाढेल आणि अर्थातच रामाजी नागटी साहेब यांचा सुद्धा इथून आत्मविश्वास वाढेल. कारण या संघात हा संघ त्यांचाच आहे आणि सातत्याने आपण पाहिलं ते जेव्हा स्वयंभू भुवनेश्वर संघ खेळतो तेव्हा राम शेट नागटी साहेब यांचा पाठिंबा त्यांचा असतो. हो त्याचा पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पार दे धक्का. निखिलच्या बॅट मधून घे छक्का. शतक क्रमांक भुवनेश्वर संघासाठी आनंदाची वार्ता असेल. हा षटकार आला तर बक्षीस वाढतंय. 5चा फटका नाही, अजून 6 घ्या. 11,000. हा गावाचा अभिमान, हा आहे स्वाभिमान भुवनेश्वर गावाचा. नाव आहे भुवनेश्वर. करावी लागेल करामत. निखिलला अजून असेल हॅट्रिकच्या चान्सवर. निखिल जेव्हा स्ट्राईकला जाईल येणारा चेंडू त्यासाठी 11,000 रुपयाचा असेल. नक्कीच 2 षटकार लगातारचे आलेले आहेत. पहिला काऊ कॉर्नरला नंतर मिड विकेट वरला फेकला आणि या मॅच मध्ये रंगत आली आहे बघा. 20 धावा बांधल्यात. 18 चेंडू आणि 32ची गरज होती. पूर्णपणे धावा रोखल्या होत्या कुणाल कोंडालकर यांनी, परंतु तिथे धावा खोलल्यात निखिल यांनी, हे सुद्धा पाहिलं. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आलेली आहे. गोंधळ ट्रॅकवर पुन्हा एकदा शाकिबला आपण पाहतो ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 5 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या कुणालने. इथे मात्र आडवी बॅट जरूर केली. बॅट आणि चेंडूचा संपर्क होणार नाही आहे. इथे मात्र आता यशला सुद्धा कामगिरी करावी लागेल कारण 17 चेंडू आणि इथून 32ची गरज आहे. इथे एखादा डॉट चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यात संघाला सिरकस करून देतोय बघा. मॅच आपण मध्ये 50-50 आहे असं आपण म्हणूया. कारण 17 चेंडू 32ची गरज आहे. ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले तो नॉन स्ट्राईकला आहे. जेव्हा तो स्ट्राईकला येईल त्याच्यासाठी 1 षटकासाठी 11,000 रुपये बक्षीस सुद्धा असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि संपर्क होत नाही. चेंडू मिड विकेट मध्ये जातोय. सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या जोरावर धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 21 अशी धावसंख्या झाली आहे बघा. 16 स्ट्राईकवर आलाय जो आहे 11,000चा मानकरी. 11,000 झाले तर विशाल पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये अजून मिळणार आहेत. म्हणजे हा एक चेंडू आणि हा षटकार तब्बल 12,000 रुपयांसाठी हो ठरणार आहे. निखिल हा कारनामा करेल का? येणारा चेंडू आणि हव्यात आता षटकार. वाचलेत पण मात्र आता करामत करावी लागेल. पुन्हा एकदा संधी येईल पण मात्र आपल्या संघाला विजयी करण्याची जबाबदारी त्याच्याकडे असेल. कारण तुला आता 11 लावलेत पण जर तू सामना जिंकलास तर रामशेठ काही करू शकतील. 15 चेंडू 31ची गरज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच गतीचा त्याच टप्प्याचा आणि त्याच कारणास्तव निखिल वारंवार बीट होतोय. 2 चेंडूवर 2 षटकार आले. हा क्रिकेट खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. याच्यावर कधीच भरोसा नाही आहे. जो कधी राजाचा रंग आणि रंगाचा राजा करेल याचा नियम नाही आहे. मैदानात तसंच घडले. 2 चेंडू आलेत आणि नंतर तो स्ट्राईकला गेला तर 2 चेंडू निर्धाव सुद्धा आलेत. ही खेळपट्टी ही दोन्ही अगदी गोलंदाजाला आणि फलंदाजाला नंदनवन आहे. म्हणून हा गोलंदाज हावी होतोय. या वेळेला उचललाय हा मात्र चेंडू फासलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेईल झेल आणि समाप्त करेल निखिलचा खेळ.
फॅशन डिझायनर रोहेकरांना अगदी अप्रतिम असा सूट ब्लेझर किंवा ट्राउझर शर्ट असं एकमेव नाव येतं ते म्हणजे प्रीमियर टेलर्स असे त्याचे प्रोप्रायटर सन्माननीय करंबे साहेब आले. त्यांना विनंती असेल, चंद्रशेखर करंबे आपणास विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठाच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि त्याच्यासोबत असेल केतन करंबे, समोरून यायचे समोरून. आणि पुढचा आवाज असेल मुख्य समालोचक कक्षातून. बघा 13 चेंडू 31ची गरज आहे. निखिल मात्र बाद झालाय. सुयश मैदानच्या आतमध्ये आलाय. 13 चेंडू 31 मध्ये तर इथून एखादा षटकार एखादा चौकार आला तर नक्कीच थोडंसं अंतर कापलं जाईल. 31 आहेत, षटकार आल्या तर मात्र 25 वर राहील, चौकार आला तर मात्र नक्कीच इथून पाहिलं तर 27 वर आकडा राहील. इथून मात्र पाहायचं आहे काय रणनीती असेल. या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. शाकिब काय गोलंदाजी राहिली आहे. हाफ टॅकल चेंडू पुन्हा एकदा पाहिलाय. पंचांचा बोट पुन्हा एकदा वरती आहे. फलंदाज बाद. सुयश कानेकर मात्र बाद होते. धक्का क्रमांक बसेल तो मात्र इथे 5वा. 5 गडी बाद झालेले आहेत. जाऊया डीजे कडे. पहिल्या ओव्हर मध्ये शाकिब आला, त्यांनी अवघ्या 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं कुणाल आला, त्यांनी 15 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर निखिलचे 2 षटकार सुद्धा पाहिले. पुन्हा एकदा शाकिब आला. अवघी आपण विचार केला जिथे 18 चेंडू 32ची गरज होती, अवघी 1 धाव खर्च करत असताना आपण पाहिलं 2 फलंदाज बाद केले. वर्षे ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय अमितजी मोहिते यांचं आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बघा 12 चेंडू 31ची गरज आहे. सलमान सिद्दीकी काय गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकला आहे. यश पारंगे इथून मात्र आता पूर्णपणे जबाबदारी यश पारंगेच्या खांद्यावर आहे. त्याला साथ देणार का न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो स्वयंभू भुवनेश्वर संघाकडून सूरज कोहली मात्र स्ट्राईकला. बघा 11 चेंडू 30ची गरज आहे. मॅच अजून सुद्धा संपलेली नाही आहे असं आपण म्हणायला हरकत नाही आहे. परंतु आता इथून तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. समोर आपण पाहतो तर सलमान सिद्दीकचं आव्हान सुद्धा आहे. त्याच्या समोर तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण धावसंख्या सध्याच्या घडीला 22 झालेली आहे. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. उलटा चेंडू सरळ बॅटने केलं. फटक्या चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफ रिजनला जाईल. सिंगल मात्र इथे कंप्लीट केले जाईल सूरज कडून आणि सिंगलच्या जरूर धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. आणि मात्र आता धावसंख्या पाहिजे तर 23 अशी धावसंख्या. 10 चेंडू 29ची गरज आहे. बघा यश पारंगे मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु सध्याच्या घडीला तुझा आपण विचार केला तर 4 चेंडू त्याची खेळलेले आहेत. 3 वर तो खेळतोय. चौकार षटकार त्याच्या बॅट मधून सध्याच्या घडीला आलेला नाही आहे. आणि हे स्वयंभू भुवनेश्वर संघाला सध्याच्या घडीला परवडणारा नाही आहे. चांगला फटका आहे आणि तेवढी चांगली फिल्डिंग सुद्धा राहिली आहे. चांगलं सरळ बॅटने केला फटका आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. डबलला पलटलेत आणि इथून 2 धावा डायरेक्ट हिट आहे वाटते. परंतु इथे आता मला वाटतं रिन्यू घेतला जाईल पंचाच्या माध्यमातून. त्या दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार सन्माननीय अनिकेत भाई तटकरे या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कागद ठेव खाली. सन्माननीय अनिकेत भाई तटकरे यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत होतोय क्रीडा नगरीत श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये, ज्यांच्या माध्यमातून या मैदानाला
आणि नक्कीच या गीतात सर्वांना मंत्रमुग्ध केलं. पंचांचा अभिषेक कॉल आपण ऐकला. कोणता फलंदाज बाद झालाय? यश पारंगे बॅक टू पॅव्हलियन. सन्माननीय अनिकीजी तटकरे साहेब, त्याच्यासोबत राकेशजी शिंदे, वर्षे नगरीचे सरपंच सन्माननीय अमितजी मोहिते. या आपण हे मैदान पाहतो, हे स्वप्न ज्यांच्यामुळे साकार झालं ते या स्वप्नाचे शिल्पकार, विधान परिषदेचे आमदार, युवकांच्या गळ्यातील ताईत सन्माननीय अनिकेत भाई तटकरे. आतापर्यंत 1 कोटींचा निधी या मैदानाला आधी दिलाय. दुसऱ्या 2 कोटीची तरतूद पुढे करून ठेवले. तब्बल 3 कोटी रुपयांची तरतूद या मैदानासाठी आहे. आणि हे मैदान रोहेकरांना, क्रिकेट प्रेमींना, अर्थात सर्व क्रीडा प्रेमींना हे नंदनवन ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालंय, जी निधी उपलब्ध केली ते त्याचे सर्व अनिकेत भाई तटकरे यांचा कट्टर दोस्ती ग्रुप तर्फे हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चांगल्या पद्धतीचा फटका होता, चांगल्या पद्धतीचा, आणि त्याच कारणास्तव इथे धावा घेतल्या जातात. कमबॅक करावं लागेल. सलमान सिद्दीकी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. धावसंख्या सध्याच्या घडीला 27 आहे. 7 चेंडू 25 ची गरज आहे. 25 ची गरज होती आणि चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे, पकडला जाईल आणि संपलाय. शुभम चा खेळ. धक्का बसेल तो मात्र इथे होत्या आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना स्वयंभी भुवनेश्वर संघ सुद्धा पाठलाग करतोय. 27 धावा इथे बनवल्यात. आता मात्र 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. म्हणजे इथून 4 मोठे फटके खेळावे लागतील, 1 सिंगल बनवावी लागेल. हा समीकरण सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्थातच विकेट हॅट्रिक साठी इथे आपण पाहिलं तर अजीज जी म्हाडके साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आतापर्यंत 4 गोलंदाज झाले, कोणत्याही गोलंदाजाला मात्र हॅट्रिक प्राप्त करता आले नाही. आणि आता मात्र शेवटचा पर्याय, शेवटचा गोलंदाज अरबाज. बघा अरबाजचा पहिला चेंडू पंचांनी पहिल्यांदा सांगितले की हा मात्र वाईट असेल आणि इथून 1 धाव घेतली जाईल. 6 चेंडू 24 ची गरज आहे. लांबचा विचार केला तर 4 मोठे फटके इथून मात्र सूरज कोहलीला मारावे लागतील तर ही मॅच बनवू शकते. 6 चेंडू 24 ची गरज आहे. इथे मात्र आजच्या दिवसामध्ये अर्थातच रोहा चॅम्पियन ट्रॉफी ज्याने आपण मध्ये अक्षरशः स्वप्न पाहिलं होतं. तुषारजी शिंदे साहेब असतील, विशाल शेलार असतील, नितेश जाधव असतील, अंकित मोहिते असतील, राकेशजी पडवल साहेब यांच्या माध्यमातून घेतलेली मेहनत आहे. इथे मात्र काय चेंडू आलाय, पंचांचा इशारा आहे, नो चेंडू आहे. पुढचा चेंडू फ्री आहे. काय दडलंय मैदानच्या आतमध्ये हे सुद्धा पाहावं लागेल. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. शेठ नागटी साहेब यांच्या माध्यमातून बॅटरसाठी खुश खबर आहे.
बघा 3 षटकार मारा, तब्बल 6,000 रुपये कमवा. एक नामी संधी आहे आणि विजयासाठी 6 चेंडू 23 ची गरज आहे हे ओळखलंय रामजी नागटी साहेब यांचा संघ. सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. 29 बांधल्यात, 23 बांधणार का हा प्रश्न या प्रेक्षकांना सुद्धा पडलाय. त्याचप्रमाणे आपण दमदार आमदार अनिकेत भाई हे सुद्धा झालंय आणि या मॅच सुद्धा घेत आहेत. ओ इथे मात्र त्या प्रीहिटचा चेंडू होता, त्यामुळे इथे सूरज वाचलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 23 ची गरज आहे. प्रीहिटचा चेंडू असल्याने इथे मात्र जीवनदान आहे सूरजला. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय तर रोहा चॅम्पियन ट्रॉफी रणजी क्रिकेट स्पर्धा पर्व पहिला आहे. आजचा दिवस दुसरा आहे आणि दुसऱ्या दिवसामधला हा तिसरा सामना आहे. दोन्ही संघ आपण पाहतो बलंड संघ आहेत. दोन्ही संघ हारला तयार नाही आहेत. दोन्ही संघांना मात्र इथे विजय मिळवायचा आहे, त्यासाठी हा संघर्ष आहे. 5 चेंडू 23 ची गरज असताना इथे मात्र फलंदाज बाद, त्रिफलाचीत बाद होतोय. सूरज कोहली बाद, धक्का बसेल तो तब्बल टाकला. असं वाटलं होतं की मॅच कुठेतरी सोयंबी भणुसर संघाच्या बाजूने पारडं जड होईल, परंतु आपण पाहते गोलंदाज अरबाज आहे, त्याला माहिती आहे या मॅचची किंमत काय पुढच्या असेल तिथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 4 चेंडू 23 ची गरज आहे. बघा अजून सुद्धा मॅच संपलेली नाही. एखादा षटकार आला तरी मॅच पुन्हा एकदा बनू शकते बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोन मधून. जय आला इथे मात्र पंचांचा इशारा. पुन्हा एकदा नो चेंडू आहे. नो चेंडू पुन्हा एकदा टाकण्यात दिलाय. फ्री हिट चेंडू असेल. 4 चेंडू 22 गरज आहे. ज्याने दहावीर चषकामध्ये 11व्या क्रमांकावर येऊन ज्याने मॅच फिनिश केली होती तोच मात्र जय शेवटे सध्याच्या घडीला स्ट्राईकला आहे, परंतु इथून मोठं काम आहे. जिथे धावसंख्या 30 आहे म्हणजे 4 चेंडू 22 गरज आहे. 4 षटकार इथून मारावे लागतील कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आहे. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये जाईल. सिंगल मिळेल. सिंगल आणि डबलने इथे चालणारा काम नाहीये कारण लक्ष मोठा होता. 4 मध्ये 22 बनवायचे, सिंगल आली आहे म्हणजे आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून 21 ची गरज आहे. हॅलो 3 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. त्याच दरम्यान इथे आपण पाहिलं तर फटका पुन्हा एकदा फसला. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होते. धक्का बसेल तो 9वा. 9 गडी बाद झालेले आहेत आणि आता मात्र आपण पाहिलं 2 चेंडू आणि 21 ची गरज आहे. मॅच खऱ्या अर्थाने पूर्णपणे संपलेली आहे. अली 11 रॉय संघाचा दबदबा राहिलाय. प्रथम बॅटिंग केली, 51 बनवल्या, 52चा पाठला होता. निखिलच्या बॅट मध्ये 2 षटकार आले. त्यानंतर आपण पाहिलं तर मग तुषार असेल, यश असेल, असे कोणतेही बॅटर मात्र चाललेले नाहीत आणि मला वाटतं ही शेवटची जोडी आहे जिथे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू आणि 21 ची गरज आहे. जरी 2 षटकार आले तरी इथून 12 बनतील आणि त्या चालणार नाहीयेत. परंतु जर आपण पाहिलं तर सूरज कोहलीच्या हातामध्ये संधी होती परंतु तो बाद झाला आणि पूर्णपणे आता मात्र अली 11 रोहा रॉयल्स रोहा संघ मात्र जवळजवळ विजयाच्या छायामध्ये पाहायला मिळतोय आणि सोयंबी भुवनेश्वर हा संघ सध्याच्या घडीला बॅकफुटला पाहायला मिळते. फ्रंटफुटला रोहा रॉयल्स आहे. 2 चेंडू 21 ची गरज आहे आणि इथून मात्र पाहिजे तर पुन्हा एकदा पाहायचं तर शेवटची विकेट आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. 21 ची गरज आहे. माझी विनंती आहे ज्या बाईक आहेत ते की आपली लाईन तिथून आलेली आहे. जरा विनंती असेल गाड्या काढा. ज्या लाईन वायरीवर आहेत त्यांना विनंती असेल आमच्या समोर उजव्या साईडला प्लीज. अग्रची विनंती आहे आपल्याला गाड्या आपण इथं जवळपास आणू नका प्लीज. 1 चेंडू 21 ची गरज आहे. पुण्याचा चांगला फटका राहिलाय परंतु ही मॅच आपल्या हातामधून निसटलेली आहे. स्वयंभू भुवनेश्वर संघाला सुद्धा माहिती आहे आणि इथे मात्र विजय प्राप्त केलाय. तो अर्थातच अली 11 रोहा रॉयल्स रोहा संघ मात्र इथे जिंकलेला आहे. विजय संघाचे अभिनंदन तसेच हारले संघाचे सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. विनंती असेल जे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर ज्या बाईक लावल्या त्या काढायचे तिथून. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून ज्या बाईक काढल्या तिथून काढायचे तुम्ही
आपणास असेल विनंती, या स्पर्धेला भेट देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार सन्मान्य अनिकेत भाई तटकरे यांचा कट्टर दोस्ती ग्रुप तर्फे यथोचित मान सन्मान केला जाईल.